नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण काकडी आणि गाजर घालून पराठा तयार करूया. एक काकडी किसून घेतली आहे. 2 गाजरे स्वच्छ धुवून किसून घेतली आहेत. माझ्याजवळ हे लाकडी भांडे आहे. यामध्ये हा किसलेला गाजर आणि किसलेली काकडी घालून घेते. त्याआधी हे काकडीचे पाणी या वाटीमध्ये काढून घेते. कणिक तयार करताना आपण हे पाणी त्यात वापरूया. यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालूया. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 3 ते 3.5 चमचे मीठ घातले आहे. 2 चमचे बडीशेप घालते. 4 ते 5 चमचे तिखट घालते. तिखट न घालता तुम्ही हिरव्या मिरच्यांचा उपयोग करू शकता. आता यामध्ये 4 मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घालते. हे पीठ अंदाजे 1/4 किलो आहे. आता 1 वाटीभर बेसन पीठ घालूया. तुमच्याजवळ जर आणखी कोणती पीठे असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता. 1 मोठा चमचा ओवा घातला आहे. मी पुन्हा 1 वाटी गव्हाचे पीठ यामध्ये मिसळले आहे. 1 वाटी ताजे दही घालते. दह्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. मगाशी जे काकडीचे पाणी वाटीत काढले होते ते यामध्ये घातले आहे. 2 चमचे साखर घातली आहे. आवश्यकता असेल तरच थोडेसे पाणी घालून याचे कणिक तयार करा. यावर मी 2 चमचे तेल घातले आहे. 10 मिनिटे आता झाकून ठेवूया. आता 10 मिनिटे पूर्ण झाली आहेत. आता आपण पराठे तयार करूया. हा कणकेचा गोळा घेतला आहे. याला आपण हे तांदळाचे पीठ लावूया. या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकता. आपण जशा चपात्या लाटून घेतो त्याप्रमाणे हे पराठे लाटून घेऊया. आजच्या या पराठ्यामध्ये आपण काकडी घातली असल्यामुळे या पिठाला पाणी सुटते. त्यामुळे आपण या गोळ्याला भरपूर पीठ लावून हा पराठा लाटायचा आहे. गॅसवर तवा तापायला ठेवला होता. याला थोडेसे तेल लावले आहे. हा पराठा तव्यावर घालून पुन्हा 2 चमचे तेल घातले आहे. पराठ्याच्या दोन्ही बाजू चांगल्या भाजून घेऊया. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा लोणीसुद्धा वापरू शकता. या पद्धतीप्रमाणे मी सगळे पराठे तयार करते. हे पराठे चांगले मऊसूत होतात. हे पराठे गार झाले तरी घट्ट होत नाहीत. याबरोबरच या पराठ्यांची चव खूपच छान होते. आज हे पराठे मी दह्यासोबत सर्व केले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. या सहज सोप्या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.